नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आणि बातमी आहे मित्रांनो की सेट परीक्षेच्या तारखा नेमक्या जाहीर झाल्या. त्यामुळे तुम्हाला सुद्धा सहाय्यक प्राध्यापक बनायचं असेल तर पुणे विद्यापीठामार्फत एक चांगली संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे आणि सेट परीक्षेची तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे. आता ती नेमकी तारीख किती आहे, त्यासाठी परीक्षा शुल्क काय लागणार आहे आणि नेमकी परीक्षा कोणत्या दिवशी होणार आहे याच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सगळी अपडेट जी आहे ती कळून जाईल. तर लक्षात असतं मित्रांनो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सेट विभागामार्फत दरवर्षी राज्यस्तरीय परीक्षेचं आयोजन केलं जातं, ज्याच्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी जे आहे त्या परीक्षा घेतल्या जातात. आता या पदासाठीची तारीख जाहीर झालेली आहे मित्रांनो, तर तारखांवर थेट जाऊया आणि ती तारीख आहे 2 जून 2026. तर 2 जून 2026 ही तारीख जाहीर झालेली आहे ऑनलाईन परीक्षेच्या अर्ज करण्याची. म्हणजे तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो 2 जून पासून तारीख स्टार्ट होईल, जो 16 जून 2026 पर्यंत तुम्ही याचा अर्ज जो आहे तो करू शकता. तर 16 जून 2026 पर्यंत तुम्ही याचा अर्ज करू शकता. अंतिम मुदत देण्यात आली आहे 16 तारीख. त्याच्यानंतर मित्रांनो 17 व 19 जून ही तारीख कशासाठी असणार आहे, तर 17 व 19 जून या तारखेपर्यंत तुम्ही विलंब शुल्क भरू शकता. म्हणजे काय आहे, तर 16 जून पर्यंत तुम्हाला नियमित रेग्युलर पैसे जे आहे ते भरायचे, पण चुकून तुमचे पैसे नाही जमले भरणे किंवा तुम्ही लेट झालात पैसे भरण्यामध्ये तर तुम्हाला 17 आणि 19 जून पर्यंत ही पैसे भरता येणार आहेत. फक्त पैसे थोडे वाढवून असेल, ते वाढवून किती असेल हेही आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो परीक्षा कधी असणार आहे, तर परीक्षा असणार आहे 26 जून 2026 रोजी. ठीक आहे, 26 जून एक टेंटेटिव्ह तारीख देण्यात आली आहे आणि या दिवशी जी आहे परीक्षा घेण्यात येणार आहे. सोबतच लक्षात असू द्यायचं मित्रांनो की याच्यामध्ये नेमकी फी किती असणार आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून म्हणजे खुला प्रवर्गातून जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे फी आकारली जाणार आहे मित्रांनो, नियमित शुल्क असणार आहे 800 रुपये. परंतु तुम्ही जर विलंब झाला तुम्हाला फी भरण्यामध्ये तर तुमच्याकडून फी आकारली जाणार आहे 1300 रुपये. त्याचप्रमाणे आरक्षित वर्ग म्हणजे एससी एसटी ओबीसी या रिझर्व्ह कॅटेगरी मधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी फी आकारली जाणार आहे 650 रुपये. परंतु तुम्ही जर फी भरण्यामध्ये लेट झाला तर तुमच्याकडून 1150 रुपये ही फी जी आहे ती आकारली जाणार आहे. सोबतच लक्षात असतं मित्रांनो याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील एकूण 18 प्रमुख शहरांमध्ये परीक्षा जी आहे ती होणार आहे. म्हणजे तुम्हाला 18 प्रमुख शहरांमध्ये परीक्षा केंद्र बघायला मिळतील. त्याच्यामध्ये विभाग 1 मध्ये म्हणजे पश्चिम कोकणमध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि गोवा इथे तुम्हाला पेपर देता येणार आहे. विभाग 2 म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार इथे तुम्हाला पेपर देता येणार आहे. आणि विभाग 3 म्हणजे विदर्भ मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि परभणी इथे तुम्हाला पेपर देण्याची संधी जी आहे ती दिली जाणार आहे. त्यामुळे यापैकी कोणताही सेंटर तुम्ही चूज करू शकता जिथे तुम्हाला पेपर जो आहे तो देता येईल. याच्यानंतर याच्यामध्ये जो पेपर होईल तो पेपर 1 आणि पेपर 2 या फॉर्मॅटमध्ये राहील. तर पेपर 1 जो आहे याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि कल चाचणी जी आहे ती घेतली जाईल, ज्याच्यामध्ये 50 अनिवार्य प्रश्न राहतील, ज्यासाठी 100 गुण जे आहे ते तुम्हाला दिले जातील आणि यासाठी 33.3 चा भारांश जो आहे तो असणार आहे. सोबतच मित्रांनो पेपर 2 जो आहे हा मुख्य विषय परीक्षा असेल, ज्याच्यामध्ये 100 अनिवार्य प्रश्न असतील जे असतील 200 गुणांसाठी आणि याच्यासाठी 66.7 हा जो आहे तो भारांश असणार आहे. सोबतच लक्षात असतं मित्रांनो की एकूण गुण संख्या आहे 300 गुणांची, ज्याच्यामध्ये पेपर 2 साठी जे आहे 200 गुण याच्यासाठी 2 तास दिले जाणार आहे आणि पेपर 1 जो आहे त्यासाठी 100 गुण यासाठी 1 तास जो आहे तो दिला जाणार आहे. अशा प्रकारे 300 गुण जे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळून जातील. टोटल 300 गुणांपैकी तुम्हाला मॅक्सिमम मार्क जे आहे ते घ्यायचे आहे. आणि लक्षात असू द्यायचं मित्रांनो की दोन्ही पेपरमध्ये म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये निगेटिव्ह मार्किंग ही अजिबात नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे नकारात्मक गुण पद्धती ही अजिबात नाही आणि विद्यार्थ्यांना दोनही पेपर देणे म्हणजे उमेदवारांना दोनही पेपर देणे हे पूर्णतः अनिवार्य आहे. याही गोष्टीकडे लक्ष असू द्या. सोबतच असू द्या मित्रांनो की ऑफलाईन माध्यम म्हणजे ओएमआर जी आहे ती ऑफलाईन माध्यमाची असेल, ज्याच्यामध्ये परीक्षेमध्ये पारंपरिक जो पेन असतो आपला ब्लॅक कलरचा जो पेन असतो तो आणि पेपर पद्धतीमध्ये ओएमआर उत्तर पत्रिकेवरच तुम्हाला गोल करून जे आहे आपला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. सोबतच वेळ मर्यादा काय असणार आहे, तर संपूर्ण 3 तासाचा कालावधी सलग असेल, ज्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मधली सुट्टी जी आहे ती कोणतीही नसेल. म्हणजे सलग पेपर 1 झाल्यानंतर लगेच तुम्हाला जो आहे पेपर 2 जो आहे तो द्यावा लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये 32 मुख्य विषय असतील, ज्याच्यामध्ये एक विषय तुम्हाला निवडावा लागतो आणि त्या 32 विकल्पांपैकी तुम्हाला योग्य विषयाची निवड करायची, ज्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तो विषय निवडायचा, जेणेकरून तुम्हाला हे विषय जे आहे ते अतिशय सोप्या प्रमाणात जे आहे ते जातील. सोबतच लक्षात असू द्यायचं मित्रांनो एक छोटीशी माहिती जी महत्वाची सूचना आहे की अर्ज केल्यानंतर अर्जाची जी छापील प्रत आहे म्हणजे 2 जुलै पासून अर्ज जे आहे 2 जून पासून अर्ज जे आहे ते चालू होतील. त्यामुळे अर्ज केल्यानंतर अर्जाची छापील प्रत जी आहे ती उमेदवाराने काय करायचं आहे, पोस्टाने किंवा प्रत्यक्ष पाठवायची नाही, तर ती स्वतः जवळच ठेवायची आहे. ठीक आहे, ऑनलाईन अर्ज तुम्ही करालच पण त्याची जी छापील प्रत आहे ती मात्र तुम्हाला स्वतःकडे ठेवायची आहे.
त्याच्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात एक यादी प्रसिद्ध होईल, ज्याच्यामध्ये परीक्षा शुल्क भरलेल्या सर्व उमेदवारांची तात्पुरती यादी ही जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जे आहे सेट विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आणि तिसरी सूचना लक्षात ठेवायची की नाव नसल्यास ईमेलद्वारे पुरावा जो आहे तो पाठवा. म्हणजे तुमचं या लिस्टमध्ये जर नाव आढळलंच नाही तर तुमच्याकडे छापील प्रत आहे, तर त्याचा पुरावा जो आहे तो तुम्हाला सेट विभागाकडे पाठवावा लागेल, जेणेकरून तुमचं नाव जे आहे त्याच्यामध्ये टाकलं जाईल. ठीक आहे, तर ही होती सर्वात महत्वाची इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर कदाचित ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असेल. आता सगळ्यात महत्वाचं बघायचं आहे ते म्हणजे शैक्षणिक पात्रता. ठीक आहे, नेमकी तुमची शैक्षणिक पात्रता याच्यासाठी काय लागणार आहे. तर लक्षात असू द्यायचं मित्रांनो, खुला आणि सामान्य प्रवर्ग म्हणजे जो जनरल कॅटेगरी आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे ती उमेदवारांकडे युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास्टर डिग्री किमान 55% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे, मास्टर डिग्री 55% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे राखीव किंवा आरक्षित प्रवर्गातून येत असाल, म्हणजे ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी किंवा इतर आरक्षित प्रवर्गातून येत असाल, तर याच्यामध्ये किमान 50% गुणांचं पदव्युत्तर पदवी जे आहे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आणि जे अंतिम क्षणांमध्ये असतात म्हणजे अंतिम इयर मध्ये जे विद्यार्थी असतात हे सुद्धा पात्र असतात. ठीक आहे, लक्षात असू द्या. पोस्ट ग्रॅज्युएशन जे तुम्ही लास्ट इयर मध्ये आहात तरी सुद्धा तुम्ही याच्यासाठी पात्र असतात. फक्त लक्षात असू द्या, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला 50% गुण जे आहे ते प्राप्त करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी हा क्रायटेरिया लक्षात ठेवणं अत्यंत जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, इथे फक्त तुम्हाला 55% गुण लागतील, तिथे 50% गुण हे मास्टर डिग्री मध्ये जे आहे ते लागणारच. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती. ठीक आहे, आणि ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा माहिती होऊन जाईल, ज्याच्यामध्ये सेट एक्झाम uniपूर्ण.ac.in आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गणेश पुणे इथे सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती मिळून जाईल. तुम्ही या संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण माहिती सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला हीच माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातूनही कळालेली असेलच. ठीक आहे, आता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्हाला या व्हिडिओला लाईक शेअर करायचा आहे आणि तुमच्या मित्रांना तुमची या व्हिडिओची खरी गरज असेल त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला जे आहे ते पोहोचवायचं आहे. सोबतच मित्रांनो, चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि सोबतच अजूनही काही प्रश्न असेल, काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये ते डाऊट्स विचारा. मी 101% त्याचं उत्तर जे आहे ते देत असेल. ठीक आहे, तर या विचारासहित आजचा व्हिडिओ जो आहे तो इथे थांबवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र अभ्यास करत राहा आणि कोणताही प्रश्न असेल तो कमेंट बॉक्समध्ये मांडत राहा. तोपर्यंत धन्यवाद.